गोष्ट आहे घोटालापूर नावाच्या गावाची। खरं तर या गावाचं नाव घोटालापूर ह्यासाठी पडलं कारण ह्या गावामध्ये येणारी सरकारी योजना कधी पण गावाच्या लोकांपर्यंत नाही पोचत। बाळा डमरू, मी तर हा विचार करून करून परेशान आहे की शेवटी या गावात काय चालत आहे। तू कशाबद्दल बोलत आहेस आई? जास्त भोळा नको बनूस बाळा। मी ह्या गावाच्या विकास कार्य आणि सरकारकडून मिळणाऱ्या सरकारी योजनाबद्दल बोलत आहे रे। या सगळ्यामध्ये नको पाडूस आई। असं पण तुझे आता वय झालेलं आहे, तुला आता बसून आराम करायला पाहिजे। नेहमी गाववाल्यांच्या भांडणामध्ये पडलेली असतेस। त्यांचे ते काम आहेत ते त्यांनाच करायला लावू दे। मुखिया तर इन्साफ दिलवण्यासाठी पैसे मागतो बाळा। आता तूच सांग, ज्याच्या बरोबर चुकीचं झालं आहे, जर काय तो पैसे देण्यामध्ये सक्षम नाही आहे तर काय त्याला इन्साफ नको भेटायला? हा, मला हे तुझं खरं खोट्याची गोष्ट नाही ऐकायची आहे। माझी इच्छा आहे की ते मुखियाजी माझे चांगले मित्र आहेत आणि तुम्ही त्यांच्या विरुद्ध कुठलाही चुकीचा पाऊल नका उचलू। डमरू मुखियाच्या नावावर आपल्या आईला खूप काही ऐकवतो आणि रागामध्ये तिथून निघून जातो। तुझ्या ह्या मित्राबद्दल तर मी माहिती काढूनच राहील बाळा। आजी गावामध्ये होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल जानकारी घेण्यासाठी आणि खऱ्याचा पत्ता शोधण्यासाठी ती मुखियाच्या गावाकडे निघून जाते। जाता जाता आजीला रस्त्यावर एक पुतळा दिसतो। एक पुतळा चमकताना दिसतो। आजी जेव्हा जवळ जाते तर ती तिथे बघते की इथे एक चष्मा आहे। हा कसला चष्मा आहे? उलटा? असू दे, मी आपलं काम करते। तसं पण हा माझ्या कोणत्या कामाचा? आजी त्या चष्म्याला तिथेच त्या पुतळ्यावर लावून टाकते आणि ती गावाकडे जाते। रस्त्यावर आजीचा पाय घसरतो आणि ती खाली पडते, ज्याने तिचा चष्मा तुटून जातो। अरे देवा, मेले रे या मुखियाच्या चक्कर मध्ये। माझा चष्मा। आजीला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं, म्हणून ती माग परत त्या पुतळ्याकडे येते आणि तो उलटा चष्मा काढते। हा चष्मा मी ठेवते। तसं पण तुला तर काय दिसणार आहे? तू चष्म्याचं काय करणार आहेस? आजी त्या उलट्या चष्म्याला घालते आणि ती जेव्हा मुखियाच्या गोदामाकडे बघते तर तिला त्या गोदामाची भिंत पांढऱ्याच्या जागेटी काळी दिसते। ही भिंत काळी का दिसत आहे? नक्कीच मुखियाने हा गोदाम घोटाळ्याच्या पैशाने बनवला असेल। ह्याचा काळा चिठ्ठा तर मी सगळ्यांसमोर उघडूनच ठेवील। काय रे मुखिया, या म्हातारीला तू कमी समजू नकोस। आता आजीला या जादुई उलट्या चष्म्याच्या मदतीने गावातले छोटे मोठे झगडे पण सोडवण्यासाठी मदत मिळते। हे घे आजी, काल तुझ्या आमच्या बकऱ्यांना त्या लालची चरवायाकडून परत दिलं ना, ह्याच्यासाठी हे घे। तुझे खूप खूप आभार। नको बाळा, मी ह्या कामाचे पैसे नाही घेत। मी तर समजते की दुसऱ्यांना इन्साफ देणं माझा फर्ज आहे। पण आजी, तुला कसं माहित चाललं की तो चरवाहा खोटं बोलत आहे आणि त्या सगळ्या बकऱ्या त्याच्या नाही माझ्या आहेत? हे सगळं तर माझ्या या जादुई उलट्या चष्म्याचा कमाल आहे बाळा। ह्याला घातल्यानंतर मला स्पष्ट दिसतं की कोण खोटं बोलत आहे आणि कोण खरं, कोणाच्या मनामध्ये चोर आहे आणि कोणाच्या नाही। आजी आणि चिन्नी बोलतच होते की तेव्हा मुखिया तिथे येतो। तू पैसे नाही घेत तर पण मी तर घेतो ना, मला दे पैसे। हे पैसे तर माझेच आहेत। हा झगडा मी सोडवलाय, ह्याच्यासाठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाहीये बाळा। व्यवस्थित केलं असशील, पण हे माझं काम आहे, तुझं नाही। आणि जर हे भांडण मी व्यवस्थित केलं असतं आणि जर मी हे भांडण सोडवलं असतं, आणि तू माझ्या बाबतीमध्ये दखल नको देऊस। मुखिया चिन्नीच्या हातातून पैसे घेतो। हे पैसे तर तू आता घेऊन जात आहेस मुखिया, पण जे पैसे तू इतक्या वर्षांपासून गाववाल्यांच्या हक्काचे मारले आहेस ना, ते मी तुझ्याकडून परत काढूनच घेईल। आजीची ही चेतावणी ऐकल्यानंतर मुखिया तोंडाला वाकडं करून तिकडून निघून जातो। मुखिया आजीची तक्रार करण्यासाठी त्याच्या मुलग्या डमरूकडे जातो। हे बघ डमरू, तुझी माझी मैत्री खूप वर्षापासून आहे, पण तुझी आई माझ्या मागे हात धुवून लागली आहे। आधी माझं काम हिसकावून घेत होती, आधी ती गावाच्या भांडणांना मुफ्तमध्ये सोडवत होती,
आणि आता ती माझ्या संपत्तीच्या पण मागे लागलीये. मुखिया डमरूला खूप भडकवतो आणि ऐकवतो. ज्याचा राग डमरू आपल्या आईवर काढतो. मी बोललो होतो ना आई तुला, मुखियापासून दूर राहायला. तू ऐकलं नव्हतंस का? आता मी स्वतःला तुझ्यापासून दूर करत आहे. डमरू आपल्या आईचं सामान घराच्या बाहेर ठेवतो आणि तिचा हात पकडून तिला पण घराच्या बाहेर टाकून देतो. असं नको करूस बाळा, बेघर होऊन मी या हालतीत कुठं जाईल रे. डमरू आपल्या आईचं बोलणं ऐकत नाही आणि मग घराचा दार बंद करून टाकतो. आजीची ही हालत बघून चुन्नी आजीला आपल्या झोपडीमध्ये शरण देते. तुझं भला होऊ बाळा, जे तू ह्या म्हातारीला आपल्या झोपडीमध्ये सहारा दिलं. ही झोपडी तुझ्याचमुळे सलामत आहे आजी. जर काय तू त्या दिवस आमची बकऱ्या परत नाही दिलवली असती ना, तर आम्ही बर्बाद झालो असतो आणि तेव्हा आमच्याकडे ही झोपडी पण नसली असती. त्या मुखियाने माहित नाही काय माझ्या भोळ्या भाल्या मुलावर जादू केला आहे की त्याने मला घराच्या बाहेरच काढून दिलं. पण मी पण आता गप्प नाही बसणार आहे. मुखियाचं खरं काय ते सगळ्या गावाला मी लवकर सांगणार आहे. मला पण हेच वाटतं आजी की या गावामध्ये विकास न होण्याची मुख्य कारण मुखियाच आहे. पण त्याचं सत्य लोकांच्या समोर आपण कसं घेऊन यायचं मला तर काहीच समजत नाहीये. ते सगळं आता माझ्यासाठी सोपं झालं आहे बाळा. जेव्हापासून मला हा जादुई चष्मा मिळाला आहे तेव्हापासून मी एक बेचारी आजी नाही राहिले. तू तर बघितलंच असेल की मी मागच्या 7 दिवसांमध्ये गावाच्या कित्येक झगड्यांना सोडवलं आहे. ते सगळं काही या जादुई चष्म्याचा कमाल आहे. आजीचं हे बोलणं मुखिया गपचूप ऐकत होता, जो तेव्हापासून आजीचा पाठलाग करत होता जेव्हापासून डमरूने तिला घराच्या बाहेर टाकलं होतं. चुन्नी लगेच त्याला बघते. तुम्ही इथे काय करत आहे मुखियाजी? मुखिया हडबडत त्या दोघांच्या समोर येतो. जसंच तो त्यांच्या समोर येतो, आजी आपल्या चष्म्याच्या सहाऱ्याने मुखियाच्या डोक्यामध्ये काय चालत आहे ते सगळं काही वाचते की मुखिया आज रात्री झोपडीमध्ये आग लावून दादीचा जीव घेणार आहे. तुझे विचार तर खूप नेक आहेत रे. देव तुझं भला करू. मुखिया स्वतःला बोलतो. देव तर काय, आज रात्री आगीमध्ये जळण्यापासून तुला कोणी राक्षस सुद्धा वाचवू शकत नाही. मुखिया तिथून निघून जातो. मुखिया जसं जातो, आजी चुन्नीला बोलून पोलीसवाल्यांना बोलवून घेते. इन्स्पेक्टर बाळा, मुखियाने आज रात्री मला मारण्याचा निर्णय घेतला आहे. तो ह्या बेचाऱ्या चुन्नीच्या झोपडीला आग लावणार आहे. तुम्ही चिंता नका करू आई, आम्ही असताना असं काहीच होणार नाही. आता इन्स्पेक्टर आपल्या टीम बरोबर मिळून झोपडीच्या मागं लपला आणि जेव्हा रात्री मुखियाची लोक मशाल घेऊन झोपडीला जाळण्यासाठी आले तर इन्स्पेक्टरने त्यांना धरलं. कोणी पाठवले तुम्हाला इथे हे सगळं करायसाठी? जर कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध ग्वाही दिली तर तुमची शिक्षा कमी करून देईल. जेलच्या भीतीने सगळेजण मुखियाच्या खिलाफ गवाही देण्यासाठी तयार होतात आणि हे सगळेजण मुखियाच्या त्या जागांचा पत्ता सांगतात जिथे मुखियाने गावाच्या विकासाचा पैसा लपवून ठेवला होता. शाबास मुलांनो, तुम्हा लोकांनी बहादुरी दाखवली आहे. शाबास. आता पोलीस प्रत्येक जागेटी छापा मारते आणि सगळा पैसा जप्त करते आणि त्याचबरोबर मुखियाला पण अटक करतात. आता डमरू आजीच्या समोर येतो आणि आजी आपल्या जादुई चष्म्याने त्याच्या मनाच्या आत पण झाकते. डमरू बाळा, तू पण मुखियाशी मिळलेला आहेस. बरं झालं जे तू मला त्या दिवस घराच्या बाहेर टाकून दिलास. मला अशा घरामध्ये अजिबात नाही राहायचंय जे लोकांचं हक्क मारून बनवलेलं आहे. आजी आता डमरूला पण पोलीसला देण्याचं बोलते. पण आजी, डमरू दादा तर तुझा मुलगा आहे. ह्याच्याकडून चूक झाली असेल, त्याला माफ कर ना. नाही बाळा, त्याच्याकडून चूक नाही झाली. त्याने गुन्हा केला आहे. गाववाल्यांच्या भविष्याबरोबर खिलवाड केला आहे. आणि जर का मी ममताच्या लालचमध्ये येऊन आपल्या मुलाच्या गुन्हांवर पडदा टाकेन तर माझा इन्साफ आजच मरून जाईल. आजीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती रडत रडत पोलीसवाल्याला बोलते. घेऊन जा ह्याला,
घेऊन जा ह्याला माझ्या नजरांच्या समोरून. मी हा विचार करून जगेल की माझा एक पण मुलगा नव्हता, फक्त एक मुलगी आहे. इतकं बोलून आजी चुन्नीला मिठीत घेते आणि पोलीस डमरूला घेऊन जातात. आजी, तू अर्थ आणि स्वार्थाशिवाय गाववाल्यांच्या हितचा विचार करतेस, म्हणून आता मुखियाच्या गेल्यानंतर गावाला सांभाळणाऱ्याची जिम्मेदारी तुझी आहे. सगळे गाववाले चुन्नीच्या या बोलण्यावर हो म्हणतात आणि तेव्हा आजीला गावाचा मुखिया बनवला जातो. तेव्हा इन्स्पेक्टर आपल्या गाडीमध्ये गावी परत येतो. मी ते सगळे पैसे गावाला वापस करू इच्छितो जे की मुखियाने हडपले होते. तुम्ही या पैशांना गावाच्या विकासासाठी लावा. इन्स्पेक्टर सगळा पैसा देऊन तिथून जायला लागतो आणि आजी त्याला थांबवते. हे घे बाळा, हा जादुई उलटा चष्मा आहे. गुन्हेगारांना ओळखण्यामध्ये हा तुझी मदत करेल. माझ्यापेक्षा जास्त तुला ह्याची गरज आहे. इन्स्पेक्टर आजीकडून तो चष्मा घेऊन गावामधून निघून जातो. आता आजी त्या पैशांना गावाच्या विकासामध्ये लावते आणि गावाचं नाव घोटालापूर पासून बदलून विकासपूर ठेवलं जातं. आणि आजी आता आपल्या गावाच्या झगड्यांना सोडवते आणि वाईट लोकांना सजा देऊन गावामध्ये आता झगडे पण कमी झाले आहेत.